उत्कृष्ट बुक सर्व्हिसेस तर्फे विविध प्रकारच्या पुस्तकांचं प्रदर्शन डेक्कन जिमखान्यावरील दुकानामध्ये सुरू करण्यात आले. यात जुनी आणि नवीन अशा दोन्ही प्रकारची पुस्तके उपलब्ध असून मराठी, इंग्रजी, धार्मिक, इतिहास आणि विविध विषयांवरील पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध केली असल्याची माहिती प्रकाशनाचे प्रमुख सुधाकर जोशी यांनी सांगितली. प्रदर्शन सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे. आयोजकांनी वाचनप्रेमींना या प्रदर्शनाला भेट देण्याचं आवाहन केलं आहे. पुस्तक प्रेमींनी एकदा तरी येऊन हे प्रदर्शन पाहावे आणि विविध विषयांवरील पुस्तकांचा आनंद घ्यावा असे जोशी यांनी सांगितले. प्रदर्शनामुळे वाचन संस्कृतीला चालना मिळेल असं देखील त्यांचं मत आहे. माझा व्यवसायाला 70 वर्ष झाली. माझं आत्ता सध्या वय 86 आहे. पण याची सुरुवात अगदी शून्यातनं मी 5वी 6वीत असताना रस्त्यावर बसून सुरुवात केली. या सर्व माझ्या व्यवसायाला माझ्या आईनी सुरुवात करून दिलेली आहे. ह्या पुस्तकं मी रद्दीतनं आणायचो, लक्ष्मीरोडला बसायचो आणि त्याच्यातनं सुरुवात होत होत माझं शिक्षणही त्याच्यावर झालं सगळं आणि उत्कर्षाला साथ माझ्या पुस्तकांनी दिली आणि निरनिराळे लोक येणार आणि पहिल्यांदा जुनी पुस्तकं विकायचो मी. घेतल्यावर मी इंग्रजी, मराठी आणि हिंदी पुस्तकं, मासिकं, पेपर वगैरे सगळं विकायला लागलो आणि त्याचा डेक्कन जिमखाना एरियाचा, सुशिक्षित एरियाचा आणि सुशिक्षित लोकांचा, सुशिक्षित लेखकांचा मला उत्तम प्रतिसाद मिळाला. पूर्वीसारखं हे नाही आहे. वाचक लांब लांब पोचलेला आहे. खेडोपाडीत वाचक आहे. तर तिथपर्यंत कसं जायचं? तर मग मधून मी काय करतो, आमच्या पुस्तकाच्या प्रदर्शनाच्या बातम्या देतो, लोकांना कळवतो पुस्तकाचं प्रदर्शन आहे, तुम्ही या, डिस्काउंट देतो. काही लोक आले तर त्यांना मी आमच्या प्रकाशनाचं एखादं पुस्तक भेट देतो. कवी लोक येतात की आमचे कविता संग्रह करायचा आहे, तर आल्याबरोबर त्यांना माझ्याकडून कसा करायचा, काय करायचा, मग मी 5-6 पुस्तक कवितेची त्यांना दाखवतो आणि ती पुस्तकंही त्यांना भेट देतो. तर याप्रमाणे वाचकांनी या पुस्तकावर यावं, घ्यावं अशी इच्छा आहे. पण दिवसेंदिवस घेत नाहीत. पण त्या घेत नाहीत म्हणून प्रदर्शन करायचं, वाचकांना बोलवायचं. काही लेखकांना मी इथं बोलवतो, काही पुस्तकाचे प्रकाशन इथं लोकांच्या समोर करतो. नागपूरपासून बेळगावपर्यंत लोक माझ्याशी मोबाईलवर, फोनवर बोलून त्यांची पुस्तकं करण्यासाठी देतात. तर नागपूरपासून सगळीकडं पुस्तकं खपतील कशी याची व्यवस्था करतो. प्रत्येक गावागावी मग उत्कर्ष प्रकाशनचे विक्रेते आहेत, त्यांना पुस्तकं पाठवतो. पण सध्या काय झालं आहे, गेली 15-20 वर्ष दिवसेंदिवस पुस्तकाची दुकानं बंद होत आहेत म्हणून त्याचं वैयक्तिक वाईट वाटतं. त्या दुकानदाराचं बंद होतं तर त्याचा दोष नाही आहे, दोष वाचकांचा आहे. वाचक लोक वाचत नाहीत, तर त्यांना वाचनाकडं वळवणं हे सध्या काम आहे. वाचनाकडं वळवण्यासाठी मराठी भाषेला भाषा दिन करून उपयोग नाही आहे. भाषा दिनाच्या बाबतीत पुण्याच्या प्रत्येक दुकानदाराचं आणि बोलणं चालणं सगळं मराठीत झालं पाहिजे, तरच होईल. आणि मराठी हे काय कंपल्सरी झालं पाहिजे, तर मराठी येईल. तर मराठी पुस्तकं वाचावीत यासाठी निरनिराळ्या प्रयोगाचे प्रयोग करत असतो. त्याच्यात प्रदर्शन करतो. निरनिराळे साहित्य संमेलन असतात, तिथं आमचे स्टॉल असतात. फर्ग्युसनवर दरवर्षी आमचे स्टॉल असतात प्रकाशनाचे, बुक सर्व्हिसचे. त्यामध्ये सुद्धा लोकांना आव्हान करतो, तुम्हाला पुस्तकं पाहिजे ते पुस्तकं घ्या. पण पुस्तक अगदी तुमच्याकडे पैसे नसतील तर माझ्या लायब्ररीचे मेंबर व्हा. तुमच्याकडून पैसे घेणार नाही, पण तुम्ही मेंबर व्हा, वाचा. मला पैसे नाही महिन्याची वर्गणी दिली नाही तरी चालेल, पण तुम्ही वाचत राहा. ते वाचत राहण्यासाठी काही यंदा माझ्या मुलीनी उत्कर्ष बुक सर्व्हिस, उत्कर्ष प्रकाशन म्हणून दिवाळी अंक केला आणि तो सुद्धा उत्कर्ष दिवाळी अंक खूप खपला. यांनी संपलाही दिवाळी अंक. त्यात मंगला गोडबोलेंच्यापासून, सुधीर गाडगींपासून सगळ्या वाचकांनी आनंदाने लेख दिले आणि तो अंक चांगला खपला. तर असं पुस्तक प्रकाशन करून थांबत नाही. मग दिवाळी अंक करतो, मधून सगळ्या पेपरमध्ये आव्हान करतो, पुस्तकाचं प्रदर्शन चालू आहे.
लोकांना बोलवलं. दर रविवारी 11 वाजता श्याम भुरके म्हणून आहेत, ते इथं लोकांना, लेखकांना, वाचकांना इथं बोलवतो आम्ही. गप्पा मारायला. एखादं पुस्तक कोणाचं वाचकाचं असेल ते प्रकाशन करतो आणि लोकांना आव्हान करतो, तुम्ही पुस्तक घ्या. पुस्तक घ्यायला काही नको असेल, माझं आज पुस्तक ज्ञान नवं जरी असलं तर 2 दिवसांनी परत करा, पण तुम्ही वाचत राहा. या सगळ्यासाठी सरकारी धोरणात मराठीवर जास्तीत जास्त भर देऊन पुस्तक वाचण्यासाठी वाचनालयांना खूप मदत केली पाहिजे सरकारने, तर ते वाचन ही वाढेल. पुस्तक वाचतील लोक, पण त्या लोकांना वाचायला लावलंच पाहिजे.